तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही. कमाई वाढते पण खर्च कसा वाढतो हे कळत नाही. हे फक्त नशिबाचं नाही तर हे घरात असलेल्या अदृश्य संकेतांचं लक्षण आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत की घरातील धन हे टिकत का नाही. तर पहिलं म्हणजे घरामध्ये तुटलेली घड्याळ. तुटलेली किंवा बंद घड्याळ म्हणजे वेळ थांबलेली अशी मानसिक ऊर्जा. शास्त्रानुसार जिथे वेळ थांबते तिथे प्रगतीसुद्धा थांबते. उपाय काय, तर कुठलेही बंद घड्याळ हे घरामध्ये ठेवू नका. त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये अस्ताव्यस्तपणा. स्वयंपाकघर म्हणजे अन्नलक्ष्मीचं स्थान. घाण, ओलसर कोपरे, उघडी भांडी हे धनक्षयाचं संकेत मानले जाते. विज्ञान काय सांगतं, तर अस्वच्छ जागा, मानसिक संतुलन बिघडणे आणि चुकीचे आर्थिक निर्णय. त्यानंतर घरात न वापरलेली वस्तू साठवण. तुटलेलं फर्निचर, जुने कपडे, खराब इलेक्ट्रॉनिक्स हे एनर्जी ब्लॉकेज तयार करतात. जे 6 महिन्यांपासून वापरले नाहीत ते धनाचा प्रवाह अडवतं. आणि पैशाची पिशवी म्हणजे फाटलेली वॉलेट आणि विस्कळलेल्या नोटा. लक्ष्मीला अपमानासारखं मानलं जातं. आणि याचा उपाय काय, तर नोटा सरळ ठेवाव्या. कधीही पावती जास्त ठेवू नका आणि कधी लाल कपड्याचा तुकडा हा आपल्या पॉकेटमध्ये ठेवून द्या. त्यानंतर घरामध्ये अंधार. अंधार म्हणजे स्टॅग्नेशन. विज्ञान काय सांगतं, तर सूर्यप्रकाश म्हणजे सकारात्मक हार्मोन्स जे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवतात. जिथे प्रकाश नाही तिथे समृद्धी थांबते. त्यानंतर उत्तर पूर्व कोपरा. वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशा ही ईशान कोण आहे, धनप्रवाहाचं केंद्र. इथे कचरा, स्टोअर, बाथरूम म्हणजेच नुकसान आणि स्वच्छता आणि मोकळेपणा म्हणजे समृद्धी. त्यानंतर पैशाबद्दल नकारात्मक बोलणं. पैसे मिळत नाहीत, आपण गरीब आहोत, आपल्याकडे कधीच पैसा येणार नाही, हे मेंदू खरं मानतो. आणि मानसशास्त्र काय सांगतं, तर वर्ड्स क्रिएट बिलीफ, बिलीफ क्रिएट्स रिॲलिटी. त्यानंतर घरामध्ये सतत भांडणं होणं. जिथे सतत वाद, चिडचिड, तणाव तिथे लक्ष्मी टिकत नाही. कारण काय, तर मानसिक अस्थिरता आणि आर्थिक अस्थिरता. यानंतर देवघरामध्ये दुर्लक्ष. देवघर म्हणजे मनाची दिशा. घाण, विस्कळीत पूजा हे आत्मशिस्त कमी करतं. आत्मशिस्त नसली की घरात पैसा येणं थांबून जातो. त्यानंतर पाण्याची गळती. गळणारं नळ, सतत पाणी सांडणं हे धन गळण्याचं प्रतीक आहे. प्रत्यक्षात पाणी म्हणजे रिसोर्स जे वाया जातात. त्यानंतर कृतज्ञता नसणं. जे आहे आपल्याबद्दल त्याबद्दल आभार मानणं ही सर्वात मोठी चूक आहे. ग्रॅटिट्यूड इन्क्रीज अबंडन्स माइंडसेट. म्हणजेच काय, तर लक्ष्मी ही फक्त पैसा नाही तर ती आहे शिस्त, विचार, स्वच्छता आणि मानसिकता. जर हे 11 उपाय आपण पाळले तर पैसा येईलच पण टिकेल सुद्धा. तुम्हाला यातील कोणता उपाय महत्त्वाचा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.